हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असताल अशी आशा आहे. तर आज बघा, इतका सुंदर बाहेर पाऊस चालू आहे आणि सकाळपासूनच आज असं वातावरण होतं. तर आज आता जवळजवळ 3 वाजलेले आहेत. तर माझं सगळं काम वगैरे आवरलं होतं. म्हटलं बाहेर एक चक्कर मारून बघू. तर बाहेर बघितलं ते इतका सुंदर बारीक बारीक रिमझिम पाऊस चालू झालेला. मग एक बाहेरून एक चक्कर मारून यावं म्हटलं, म्हणजे असं गोठ्यात वगैरे सगळीकडं. तर त्याच्यामुळं आलेले होते. तर बघू शकता इथं असं सुंदर पाऊस चालू आहे एकदम. इथं कपाशी वगैरे आपली शेजारच्यांची ती कपाशी आपली नाही आहे. तर त्यांनी काल खुरपली वगैरे, तर त्याच्यामध्ये बारीक बारीक पाऊस पडतोय. तर छान वाटतं बघायला, म्हणून आले होते शेडमध्ये एक चक्कर मारायला. तर म्हटलं तुमच्यासोबत पण आपण शेअर करू हा व्हिडिओ. तसंच आता 3:15 वाजलेले आहेत. मुलं पण येतील आता स्कूलमधून. 3:30ची वेळ असते त्यांची. तर चला बघू. त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता, आपण आता मुक्त गोठ्याचं काम केलं त्यावेळेस आपल्याला ह्याच गोठ्याला खेटून आपण एक कुट्टी मशीनसाठी एक रूम बनवली होती. तर आता त्याची पडदी वगैरे आणि सगळं काम पूर्ण झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आता ह्या कुट्टी मशीनची पडदी बनवली. तर परवा दिवशी टाकली होती, तर काल त्या माणसांनी त्याच्या प्लेटा काढून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने त्यांनी सगळ्या बाजूने पडदी टाकलेली होती. याच्यामुळं काय होतं, खालून वाघ वगैरे असे जे हिंस्र प्राणी जे असतात ते जाळी उकरत नाही खाली, आणि मग आपल्याला शेळ्यांना वगैरे काही भीती नसते. तर अशा पद्धतीने आपली पूर्ण कुट्टी मशीनची रूम तयार झालेली आहे. तर या कुट्टी मशीनच्या रूममध्ये आपण नुसती फक्त कुट्टी मशीन राहणार नाही आहे, तर आपला जो चारा असतो, दशरथ घास, मेथी घास, गिन्नी गवत, अशा पद्धतीने सगळ्या प्रकारचा चारा आपण एवढ्या जागेत स्टोअर करणार आहोत. आणि आता जेव्हा आपल्याला उन्हाळ्यात, आता आपलं कसं गोट फार्मचं काम आपलं नवीन चालू होतं, त्यामुळं आपण जास्त चारा स्टोरेज करायला पण आपल्याला जागा नव्हती, त्यामुळं आपण जास्त चारा घेतलेला नव्हता. आता एकदा सोयाबीन वगैरे निघालं ना, मग आपण त्याची जो भुसा असतो ना, तो पण स्टोरेज करणार आहे. तर एवढ्या पूर्ण जागेमध्ये तो भुसा स्टोरेज करता येईल अर्ध्या रूममध्ये. आणि इथं कोपऱ्यामध्ये कुट्टी मशीन राहील. आणि त्याच पद्धतीने मग आपला ओला चारा आपण रोज जो आणतो आपल्या शेतामधून, तो पण आपल्याला स्टोरेज करता येईल. तर अशा पद्धतीने पण एक रूम बनवलेली आहे ही. आणि इकडून बाहेर जाण्यासाठी गेट ठेवलेलं होतं. तर बाहेर जाण्यासाठी असं का, आपण जेव्हा आपला घास वगैरे इथंच आहे ना, लगेच आता हा समोर दिसतोय तो घास आपला आहे. मग आपण तिथून घास वगैरे कापून आलो का, तर लगेच आपल्याला इथून येणार आतमध्ये, आणि मग आपण इथं चारा टाकणार. तर अशा पद्धतीने आपण ही रूम बनवलेली आहे. तर तुम्हाला सांगते, आपण म्हणतो गोट फार्म बनवायचा किंवा मग शेडचं काम करायचं किंवा आपल्याला मुक्त गोठा बनवायचा. आता हा जो याच्या समोरचा जो स्पेस दिसतो आहे ना, तर हा मुक्त गोठ्याचं काम झालेलं आहे आपलं. आपण त्याला पण बघू शकता, अशा पद्धतीने पडदी टाकलेली आहे. याला खाली जे आहे हे सिमेंटचं, त्याला पडदी असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने हे काय सुंदर असं पाऊस चालू आहे, बारीक बारीक पाऊस पण पडतोय. तर अशा पद्धतीने मग सगळीकडं गोट फार्मचं काम करायचं किंवा मुक्त गोठ्याचं करायचं किंवा असं कुट्टी मशीनसाठी. तर काय होतं, याला ना खर्च खूप असतो. जवळजवळ ना आम्हाला एवढ्या पूर्ण गोठ्याला जवळजवळ 3.5 ते 4 लाख रुपये पूर्ण खर्च आलेला आहे. पहिल्या पत्र्यापासून तर कालपर्यंत जे आमचं काम झालं त्याला आम्हाला जवळजवळ 4 लाख रुपये खर्च आलेला आहे. तर 4 लाखामध्ये आपण काय म्हणतो, आता कोणाला पण जर गोट फार्मचं नवीन काम सुरू करायचं आहे, तर मग त्यांनी आधी ना एवढा खर्च न करता जर अगोदर थोड्याशा 10-15 शेळ्या पाळल्या आणि मग त्याच्यानंतर मग थोडं थोडं काम केलं त्याच्या अनुभवामधून, तरच ते चांगले. कारण नाही तर कोणाचं तरी बघायचं यूट्यूबवर आणि मग त्याच पद्धतीने करायला जायचं. मग काही काय होतं, सक्सेस होत नाही आणि आपलं भांडवल पण खूप सारं गुंतलं जातं. मग आपलं भांडवल पण खूप सारं गुंतलं जातं आणि काय होतं, मग एखाद्या वेळेस काही लॉस जर झाला तर माणसाचं मन पण लगेच नाराज होतं. मग आपण म्हणतो या धंद्यामध्ये परवडत नाही वगैरे, असं नाही. पण काय करायचं, त्याच्यासाठी अगोदर आपल्याला समजा 6-7 पत्र्यांचं तुम्ही छोटंसं शेड बांधा. त्याच्यामध्ये तुम्ही 8-10 शेळ्या किंवा बोकड पालन करू शकता. आणि एखाद्या 2 वर्षांच्या अनुभवानंतर मग तुम्ही असे मोठ्या गोट फार्मचं काम करा. आता आम्ही पण म्हणजे आमचं एक छोटंसं पहिलं शेड होतं.
त्या शेडमध्ये आम्ही जवळजवळ 8 बोकडे पाळलेले होते. आणि आम्हाला कसं घरच्यांना, सासऱ्यांना म्हणा, सासूला म्हणा, तर अशा शेळ्या वगैरे पाळण्याचा अनुभव आहे. पहिल्यापासूनच ते शेळ्या वगैरे पाळतात. तर मग त्यांना माहिती पण होती जरा, आणि मला पण काही माहिती होती पहिल्यापासून. त्याच्यामुळे आम्ही पहिले 7-8 आधी बोकडे पाळले. आम्हाला त्याच्यामधून उत्पन्न पण चांगलं मिळालं. त्याच्यानंतर मग आम्ही हे पुढचं काम सुरू केलं. तर आपल्याकडं आता 30 ते 35 बोकडे आहेत. आता आषाढ महिना चालू आहे. आषाढ महिन्यामध्ये काय असतं, सर्वांना माहिती, बोकडांना खूप मागणी असते किंवा भाव देखील असतो. तर बोकडच आपल्याकडं आता विकायला आहेत. आपण लगेच आता भरणार नाही. आपण श्रावण महिन्यामध्ये बोकड भरणार आहोत. आता नवीन लॉट आपल्याला जो भरायचा आहे तो आपण श्रावण महिन्यामध्ये भरणार आहोत. तर आता आपल्याकडं जवळजवळ 30 बोकड विकण्यासाठी पण अवेलेबल आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने हळूहळू या बिझनेसची सुरुवात करू शकता. कधी कधी काय होतं, या पावसाळ्याच्या दिवसात म्हणा किंवा थंडीच्या दिवसांमध्ये पण आहे ना, बोकडांना आजारपण पण खूप असतात. तर त्याच्यामध्ये पण आपल्याला त्याच्यासाठी माहिती पाहिजे असती. नाही तर आपण काय करतो, कोणाचं तरी बघतो, हो यांनी आपल्या शेजारी पाजारी कोणीतरी शेळ्यांचं एखादं गोट फार्म वगैरे टाकतो आणि आपण त्या पद्धतीने करायला जातो आणि मग त्याच्यामध्येच फसतो. त्यांना पूर्ण माहिती असते, त्यामुळे ते सक्सेस होऊन जातात. परंतु मग आपलं काय असतं, थंडीच्या दिवसांमध्ये शेळ्यांना सर्दी आणि शेंबडणे म्हणतात, किंवा मग त्यांना सर्दी ताप असे आजार खूप होत असतात. आणि त्याच पद्धतीने पावसाळ्याच्या दिवसामध्ये पण त्यांना खोकल्याचा खूप त्रास असतो आणि सर्दीचा पण खूप त्रास असतो. याच्यासाठी ना इतकं बारकाईने लक्ष द्यावं लागतं. तुम्हाला सांगते, आता सकाळी सर्व काम आवरल्याच्यानंतर आज सकाळी जवळजवळ मी 8 ते 10 बोकडांना जुलाबाचे ज्या टॅबलेट असतात त्या सिरिंजच्या थ्रू त्यांना दिलेल्या आहेत. तर असं इतकं बारीक लक्ष द्यावं लागतं. रोज 1-2 बोकडांचं काहीतरी असतं. असं लहान मुलासारखं त्यांना एकदम जपावं लागत असतं. तर अशा पद्धतीने त्यांची बारीक काळजी पण घ्यावी लागते. त्याच पद्धतीने त्यांचा फिडिंगचा खर्च देखील असतो. फिडिंगचा खर्च म्हणण्यापेक्षा आपले जे पेंड वगैरे असतात तो फिडिंग. आता आम्ही त्यांच्यासाठी एक हिंदुस्थान फीड्सची जी पेंड मिळते रेडीमेड, आपलं त्याच्यामध्ये जवळजवळ 15 ते 20 प्रकारचे आपले जे धान्य आहेत ते सगळे मिक्स केलेले आहेत. तर ते फीड चालू आहे त्यांना आता. आणि पेंड, मका, गहू हे पण चालू आहे. त्याच पद्धतीने त्यांना लिव्हर टॉनिक वगैरे याची सर्व काळजी घ्यावी लागते. आणि अजून त्याच पद्धतीने आपल्याला त्यांचा हिरवा चारा, सुका चारा याचं देखील आपल्याला नियोजन करावं लागत असतं. त्याच्यामुळं काय करायचं, अगोदर पूर्ण माहिती वगैरे घेतल्याच्या नंतरच मग तुम्ही गोट फार्मचं नियोजन करू शकता. आम्ही शेळ्या वाढवण्याच्या अगोदरच जवळजवळ 10 गुंठे हे वाढवलं होतं, दशरथ घास वाढवलेला होता. मग त्याच्यानंतर आम्ही शेळ्या भरायला सुरुवात केली. 10 गुंठे घास वाढण्यासाठी खूप 2.5 महिने लागले आम्हाला जवळजवळ तो चारा म्हणजे खायला येण्यासाठी. तर मग आम्ही त्याच्यानंतर मग हे सगळे जे बोकडे होते ते भरले. आमच्या घरच्या पहिल्या 4 ते 5 शेळ्या होत्या. मग ते आमचं रोज म्हणजे आपला पाला वगैरे असतो बकानाचा, शेवरीचा किंवा सुबाबळीचा, याच्यावर त्यांचं पालन पोषण होत होतं. परंतु एवढे जास्त जनावरं वाढवणं म्हणजे सोपं नसतं. त्यांना चारा पण खूप लागत असतो. तर त्यांना खाली सुकलेली जागा पाहिजे असते. आता तुम्ही बघू शकता, बाहेर जरी इतका बारीक बारीक पाऊस चालू असला तरी पण खालची जमीन बघू शकता, अशा पद्धतीने पूर्ण सुकलेली जमीन आहे ही. तर याच्यासाठी पण खूप काळजी घ्यावी लागते. शेडमध्ये आम्ही फॅन बसवलेला आहे. हा फॅन रात्रंदिवस चालू असतो. आता लाईट गेलेली आहे म्हणून बंद आहे, नाहीतर हा फॅन सारखा चालू असतो. म्हणजे काय होतं, शेडमधली ना काही वास वगैरे असतो, त्यांच्या लघवीचा वास वगैरे जो असतो तो पण निघून जातो. खाली त्यांना अजिबात ओलसरपणा चालत नसतो. ओलं झाल्या का मग ते आजारी पडत असतात. असं आता इकडं जरी आहे तर बघू शकता, खालची जमीन पूर्ण कोरडी आहे त्यांच्या खालची. बघू शकता, असं गव्हाणी वगैरे सगळं जिथल्या तिथं त्यांचा सेटअप असला तर मग बरं होतं त्यांना. आता इकडच्या आतमधल्या जाळीत पण आहेत, त्या आमच्या घरच्या आहेत.
आणि म्हणजे त्या पाठी आहेत आणि काही शेळ्या आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळं मग आम्ही ते याच्यामध्ये मिक्स करत नाही, कारण हे बोकडे खूप त्रास देतात त्यांना. त्याच्यामुळं कुट्टी मशीन पण घेतलेली आहे आपण. अशा पद्धतीने ही कुट्टी मशीन पण घेतली आता. म्हणजे असं सगळा सेटअप तयार ठेवावा लागत असतो आपल्याला. खाली त्या चारा खात नाही त्याच्यासाठी अशा दोऱ्या वगैरे लावणं हे खूप गरजेचं असतं. आणि काय होतं, खाली खूप कीटक वगैरे काही ना काही असतातच. त्याच्यामुळं मग आम्ही 10-15 कोंबड्या पण पाळलेल्या आहेत. अशा पद्धतीने मुद्दाम कोंबड्या पाळल्या. आमच्याकडे पहिल्या कोंबड्या नव्हत्या, परंतु आम्ही 1-2 जणांचं ऐकलं होतं की गोठ्यामध्ये मग आहे ना कोंबडी असली तर काही कीटक वगैरे किंवा असं काही होत नाही, त्या लगेच त्यांचा नायनाट करून टाकतात. म्हणून मग आम्ही कोंबड्या पण पाळल्या. त्यांचं पण आता आम्हाला चांगलं उत्पन्न भेटतंय. रोज आमचे जवळजवळ 10-15 गावरान अंडे पण निघतात. आणि 2-3 कोंबडे होते ते आता ह्या आषाढ महिन्यामध्ये जवळजवळ 800-900-1000 अशा भावाने आम्ही विकलेले आहेत. तर असं काही ना काही बारीक सारीक उत्पन्न चालू असतं. कोंबड्यांचं पण वाढवण्याचं चाललेलं आहे त्यांचं पण. त्यांना पण मग सेपरेट जाळी बनवावी लागेल. मग याच्यामध्ये म्हटलं ना मग ॲडजस्ट नाही होणार जास्त. 2-4 कोंबड्या 10-15 कोंबड्या ॲडजस्ट होतात, जास्त नाही होऊ शकत. आता हे जे बोकडे बसलेले दिसत आहेत तुम्हाला, हे आता आपण संध्याकाळी म्हणजे आता 3 वाजलेले आहेत ना, तर 5 वाजता आपण इकडच्या ह्या गोठ्यामध्ये घेणार आहोत. तर इकडं आपण त्यांना दशरथ घास वगैरे ह्या दोऱ्यांना बांधणार आहोत. आणि मग आपल्याला इकडं ह्या सगळ्या शेळ्या घ्यायच्या आहे. म्हणजे काय होतं, परत मग तिकडचं जवळजवळ 3 ते 4 तास 7 वाजेपर्यंत 7-8 वाजेपर्यंत ते तिकडचं पूर्ण खायचं असेल. थोडंफार जरी ओलं झालेलं ते सुकतं, मग तिकडच्या पार्टिशनमध्ये टाकायचं, असं त्यांचं नियोजन आहे. तर अशा पद्धतीने शेळ्यांचं खूप बारकाईने नियोजन करावं लागतं. बघू शकता इथं त्यांचे मेडिसिन आहेत ठेवलेले भरपूर प्रकारचे. असे सगळे मेडिसिन लागतात त्यांना. अशा पद्धतीने सगळे जे मेडिसिन आहेत, इथे लिव्हर टॉनिक आहे, इथं अल्बेंडाझोल आहे. ताप आला, कोणाला सर्दी झाली, कोणाला जुलाब, असं रोजचं कोणाचं ना कोणाचं काही ना काही चालूच असतं. आणि लहान मुलांप्रमाणेच आहे त्यांची पण गोष्ट. इतकं लहान मुलांप्रमाणे त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. प्रत्येक एक बोकडकडं एक शेळीकडं आपल्याला पर्सनली लक्ष द्यावं लागत असतं. असं आहे. तर ज्यांना हे शेळीपालन करायचं आहे किंवा ज्यांना गोट फार्मचं नियोजन चाललं आहे, ज्यांच्या मनात ही कल्पना आहे ना, त्यांनी करा. पण खूप त्याच्यासाठी आपण म्हणतो त्याला जरी काय सकाळ संध्याकाळ चारा टाकायचा, फक्त चारा टाकून होत नाही, बारीक लक्ष देणं पण तितकंच गरजेचं असतं.